नमस्कार, महामंथनमध्ये आपलं स्वागत. आज होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात विधानसभेमध्ये कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी जे विधान केलेले आहे त्या विधानासंदर्भात महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलचे सदस्य डॉक्टर सुनील मुळीक आपल्यासोबत आहेत. तर या ठिकाणी आपलं स्वागत सर. नमस्कार. आज जे आपण विधानसभेतील डॉक्टर अतुल भोसले यांनी जे विधान केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन हे मॉडर्न मेडिसिन आहे आणि त्यामुळे MBBS कोर्स हा मॉडर्न मेडिसिनवर बेस्ड आहे. होमिओपॅथिक कोर्स जो आहे हा होलिस्टिक हेल्थ रिकव्हरीवर आधारित आहे आणि त्यामुळं प्रिन्सिपल जे आहे अध्यक्ष महोदय ते एलिमिनेशन ऑफ डिझीज आहे. MBBSचं ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण एलिमिनेशन ऑफ डिझीजवर अभ्यास करतो आणि होमिओपॅथिकचा अभ्यास आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला होलिस्टिक आणि सेल्फ हिलिंगवर अभ्यास करतो. अध्यक्ष महोदय, माझा एकच प्रश्न आहे की केंद्राचं जे धोरण आहे त्या धोरणाला हे अनुसरून आहे का याचा फेरविचार करण्याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदयांनी विचार करावा, एखादी समिती बसवावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. कारण होमिओपॅथिक डॉक्टर्स फक्त ब्रिज कोर्सच्या आधारावर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणं हे योग्य नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे माझी विनंती आहे की याचा गांभीर्याने आपण विचार करा. धन्यवाद. त्या विधान करण्याच्या संदर्भाने आपण काउन्सिलर एक सदस्य म्हणून आपण आपली काय भूमिका होणार? मी महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलचा 2015 पासून सदस्य आहे. CCMP हा कोर्स महाराष्ट्र शासनाला जे ॲलोपॅथिक ग्रामीण भागात जे ॲलोपॅथिक डॉक्टर्सची सेवा कमी पडते, MBBS डॉक्टर ग्रामीण भागात वाडी वस्तीवर जात नाहीत आणि तिथल्या लोकांचे हाल होतात, यासाठी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये कायदा करून जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत त्यांना 1 वर्षाचा नाशिक युनिव्हर्सिटीचा पूर्ण अभ्यासांती सिलेबस तयार करून 1 वर्षाचा कोर्स दिलेला आहे आणि त्यामध्ये ॲलोपॅथिकची प्रॅक्टिस कशी करायची हे सगळं शिकवलं जातं. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं प्रत्येकाला सर्टिफिकेट मिळतं आणि या सर्टिफिकेटच्या आधारे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये या डॉक्टरांची नोंद करून त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यास परमिशन मिळावी असा कायदा शासनानं केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलकडच्या नोंदीत साधारण 8 ते 10 हजार डॉक्टरांनी तो कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यावर MMCमध्ये नोंद व्हावी याच्यासाठी आमच्या सर्व डॉक्टरांचा CCMP पास डॉक्टरांचा प्रयत्न सुरू होता. पण MMCमध्ये रजिस्ट्रेशन दिलं जात नव्हतं कारण तिथं ॲलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल असं समजलं जातं. पण ॲक्च्युली ती काउन्सिल ही शासनाची बॉडी आहे, शासन सांगेल ते त्यांना ऐकावं लागतं. पण तिथं असणारे MBBSचे डॉक्टर जे आहेत ते चुकीच्या समजानं विरोध करतात आणि काहीतरी कोर्ट केस आहे वगैरे असं सांगून ते आज ताग्यात टाळत आले होते. तर गेल्या एक 8-9 महिन्यापूर्वी आमच्या महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलचे जे आता सध्याचे प्रशासक आहेत डॉक्टर बाहुबली शहा यांनी मुंबई येथे आझाद मैदान येथे उपोषण केलं. त्यानंतर कोर्टात केस झाल्या आणि मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक होऊन या सगळ्या याच्यातून कोर्टाच्या आदेशानं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये यांना कायद्याप्रमाणे रजिस्ट्रेशन द्यावं असं सूचित करण्यात आलं. त्यानंतर MMCनं होमिओपॅथिक डॉक्टरांना रजिस्ट्रेशन देण्यासाठी पोर्टलही ओपन केलं, पण त्यांना अजूनही सर्टिफिकेट न देता त्यांना लांबवत ठेवण्यात आलेला आहे आणि हा पूर्णपणे शासनाचा निर्णय असताना आणि शासनाच्यासाठी चाललेलं हे असताना आपल्या कराड दक्षिणचे आमदार महोदय यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आज विधानसभेत जे विषय मांडला की ह्या होमिओपॅथिक डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नये, हे ऐकून आम्हाला सगळ्या डॉक्टरांना धक्का बसला. असं ॲक्च्युली त्यांचा गैरसमज आहे, तर त्यांनी तो गैरसमज दूर करावा आणि आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांनाही ॲलोपॅथिक ग्रामीण भागात जनतेची सेवा करण्यासाठी MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची ताबडतोब व्यवस्था करावी.
प्रत्येक पॅथीचं एक वेगळेपण आहे, प्रत्येकाची उपचार पद्धती वेगळी आहे आणि शेवट त्या पॅथीचा जो एंड रिझल्ट म्हणतो की एखाद्या रुग्णाला बरं करणं असते. मग हे विधान तुम्हाला धक्कादायकच वाटलं का? नाही, ते ॲक्च्युली डॉक्टरांचा ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, कुठल्याही डॉक्टरांचा उद्देश हा असतो की आपल्याकडे येणारा रोगी त्याचा रोग बरा करणे, कुठल्याही पॅथीनं करू दे, कसंही करू दे, त्या रोगमुक्त करणे हा मूळ उद्देश असतो. त्याला पॅथी हा कुठलाही बंधन नाही. आणि या ॲलोपॅथी, होमिओपॅथी असं कौन्सिल जरी आमची वेगळी वेगळी असली रजिस्ट्रेशनसाठी, तरीसुद्धा ज्याला आमची अडचण होती म्हणून शासनानं तो कोर्स आम्हाला दिला आणि त्या कोर्स कायदा करून दिलेला आहे. असाच कोर्स दिलेला नाही, कायद्यान्वये दिलेला आहे कोर्स. पूर्ण विधिमंडळाने पास करून तो कायदा केला आणि कोर्स दिलेला आहे. त्या कोर्सप्रमाणे आम्हाला त्याची परमिशन मिळावी आणि फक्त पेशंटचे रोगमुक्त करावेत असे हा एकमेव उद्देश असतो. त्या कसं आहे, ह्या ॲलोपॅथिक डॉक्टरांची जे हॉस्पिटल्स आहेत ह्या किंवा मुंबईमधले मोठे हॉस्पिटल्स, ग्रामीण भागातले मोठे हॉस्पिटल्स, इथं जे RMO म्हणून काम करणारे आहेत, खरं काम करणारे जे डॉक्टर्स आहेत ते होमिओपॅथीचेच असतात किंवा आयुर्वेदाचे असतात. ग्रामीण भागातसुद्धा अगदी खेड्यापाड्यावर, वाडी वस्त्यावर जिथं गाडी जाणार नाही अशा ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टर जाऊन जनतेला सेवा देत असतो. ह्याच्यात विनाकारण काहीतरी गैरसमज करून डॉक्टरांच्यात हे निर्माण करण्यात काही अर्थ नाही. आणि या उलट केंद्र सरकारनं सध्या आयुर्वेद आणि होमिओपॅथी आणि यांचे असे ब्रिज कोर्स करून सगळं मिक्स करून रोग हे करायचे, केंद्राचाही त्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. विनाकारण आमदार साहेबांनी ते केंद्राचं नाव घेऊन केंद्राप्रमाणे असं करणार का, असं नाही. उलट केंद्र तसं आता त्यांनी रिसर्च कोर्स चालू केलेले आहेत, ब्रिज कोर्स देऊन. कदाचित आयुष मंत्रालयाकडे त्यांनी ते निर्देश केला असेल, दिलेले आहेत, तसे निर्देश दिलेले आहेत, कोर्स चालू झालेले आहेत. ICMRला त्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत का सेंट्रल गव्हर्नमेंटनं. आता 10 एप्रिलला डॉक्टर हनेमान यांची जयंती येते आणि त्या म्हणजे पार्श्वभूमीवर ही आत्ताची भूमिका आमदार साहेबांची, ह्यात काही तुम्हाला वेगळेपण वाटतंय का? आमदार साहेबांची भूमिका, आता ते स्वतः MBBS डॉक्टर आहेत म्हणून त्यांना तसं वाटत असावं, पण ॲक्च्युली असा संदर्भ करण्यात, काही त्याच्यात द्विधावस्था करण्यात, काही मनात हे करण्यात अर्थ नाही. शेवटी पेशंटला रोगमुक्त करणे हा एकमेव उद्देश असायला हवा. निश्चितच आपण अतिशय योग्य माहिती सांगितली आम्हाला. कारण आज कराड दक्षिणच्या आमदारांनी जे विधानसभेत जे वक्तव्य केलं किंवा जी भूमिका मांडली, त्या भूमिकेशी डॉक्टर किंवा होमिओपॅथिक काउन्सिल त्याला सहमत नाही, असंच या ठिकाणी आपल्या जे माहितीवरून वाटतंय. तर या ठिकाणी आपण जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि आम्ही आमचे सर्व होमिओपॅथिक डॉक्टर ह्या ज्या विधान भवनात जे आज त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या विरोधात सर्वजण महाराष्ट्रभर सर्व होमिओपॅथिक डॉक्टर त्याच्या विरोधात निवेदन देऊन त्यांचा निषेध करण्याचे प्रयोजन सुरू आहे. 2 दिवसात सगळीकडे त्यांचे निषेधाचे हे दिले जातील. धन्यवाद सर. धन्यवाद.